पांडुरंग स्मरावो टाका संग तर्किकाचा, सोडून द्या त्याला. तर्किकाचा टाका संग, टाका म्हणजे सोडा, तिथं वळू नका. ते घडलं नाही तरी तुम्हाला दाखवतील. किती उदाहरणं देता येतील. 15 वर्ष लग्नाला झाली, मुलबाळ नाही. ती बाई प्रार्थना करते देवाला, देवा एक बालक होऊ दे रे मला. श्री म्हणून जन्माला आले असेल तर आई दे. पोरग झालं, लाडा नवसाचं पोरग. एकदम लाड करायची ती त्या पोराचा. चांगलं देखणं गोंडच बाळ होतं. ते त्या बाईचं होतं. ते काय बेबी बाईचं पोरग होतं काय? माझ्या आईचं नाव बेबी. एकदम लाडा नवसाचं पोरग, एकदम लाड करायची ती त्या पोराचा. ते पोरग 5वी पास झालं, 10वी पास झालं. 10वी पास झालेला पोरगा आईला म्हणतो, आई माझ्या वर्गात अनेक पोरांकडे गाडी आहे, तुम्हाला एक गाडी घेऊन द्यायला लावून बाबाला. आई म्हणे, भाऊ तुझा बापच अजून सायकल चालवतो, तुला कशी गाडी घेऊन देईन तो? मग तू सांग ना, तुझी काही ताकद आहे की नाही? तू सांगितल्यावर काय नाही होत. बरोबर मी सांगते, पण आज नाही, 2 वर्षांना. तू 12वी पास हो, तुला गाडी घेऊन द्यायला लावते. बघ बरं. हो हो, अरे तुझ्या बापाने नाही घेऊन दिली, मी गळ्यातली पोत म्हणेल तुझ्या करता. राजा तू 15 वर्षाने झालाय. मला पोरग 12वी पास झालं. आईला म्हटलं, आई अब वादा किया सो निभाना पडेगा. तुम्हाला शब्द दिलेला आहे, मला गाडी घेऊन द्यायला लाव. ते पोरग 12वी पास झाल्यावर बायकोनं नवऱ्याला सांगितलं गाडी घेऊन दिली पाहिजे. बरं हरकत नाही. तो म्हटलं, आई माझी अशी इच्छा आहे, तू पहिल्यांदा गाडीवर बसव माझ्या. बरं बाबा मी येते. गाडी घ्यायला निघाले. कुठं जवळ? जालना चालता ना? जालना. कोणती घ्यायची रे बाळा गाडी? मोटरसायकल कोणती घ्यायची? तुला कोणती गाडी आवडते? बुलेट. मी त्या पोराला एवढ्या करता विचारलं की माल किती आहे बाबा भागात? माल पद्धतशीर आहे, चांगला आहे बाबा. साऊंड वाल्याच आहे ते. हा सिस्टीम. दत्ताभाऊचं पोरगे. बुलेट घ्यायला शोरूम मध्ये गेले, पैसे दिले, गाडी घेतली. पोरग गाडी चालवायला बसलं. बदनापूरकर भान नाही उरायलं त्या पोराला, मी पहिल्यांदा गाडी चालवतो याच. आपली आई पहिल्यांदा गाडीवर बसली. वाऱ्याच्या वेगात प्रवास सुरू झाला. जालना ते संभाजीनगर रोड वाहतो, आपण सगळे पाहतो. रोडचं मोठं कठीण आहे. प्रवास कसा आहे? आमच्या तुकाराम भाऊचा काही दिवस झाले ॲक्सिडेंट. फॉर्च्युनर होती, गाडीच राहिली नाही. त्यांच्या गाडीचे फोटो पाहिले तेवढ्याला अर्धा तास मी माझ्या गाडीला सुद्धा, आम्ही विनोदाला म्हटलं बसून राहा, बघू द्या फक्त. चालू करायची मत होत नव्हती गाडी. असे भयंकर अपघात होतात. तर रोडनं पोरग सुसाट सुटलं. आई घाबरत होती, ती पहिल्यांदाच बसलेली, पोराला चिकटत होती. बाळ्या गाडी आरामात चालू, माझा जीव घाबरतोय. तिची बीपी लो होत गेली. बाळ्या गाडी आरामात चालू. रे तुझीच आहे, लोकांची आहे का बाबा? 15 वर्षाने झालाय. अरे तुलाच घेतली, किती पैशाची गाडी आहे, कायम तुला चालवायची, आरामात चालू. पहिलाच दिवस आहे, अजून नंबर प्लेट नाही, तिला आरामात चालू. माझा जीव घाबरतोय, मी अजून बसली नाही गाडीवर. सुसाट वेगात पोरानं प्रवास चालू केलेला. माय घाबरत होती. पोरग चकार ऐकायला तयार नाही. आई पोराच्या पोटाला चिकटली. समोरून वेगात ट्रक आला. इतका वेगात आला की आईनं तो ट्रक पालान डोळे बंद केले. तुला माझी शपथ आहे, गाडी आरामात चालू. ट्रक जवळ आला. ट्रक वेगात होता, इतक्या वेगात होता की गाडी जवळून ट्रक पुढे सरळ निघून गेला आणि गाडी सुद्धा पुढे निघून गेली. ते दोघेही सुखरूप आहे. फक्त हे एवढं सगळं रामायण मी सांगितलं एवढ्या करता नाही, पण तुमच्या बुद्धीनं तर्क वितर्क काढले होते की नाही? घडलं नाही, घडलं नाही. पण तुम्ही त्यांना धडकवलं होतं, ते मेले होते, मला माहिती आहे ना. सामान्य बुद्धी सामान्य प्रसंगात गेली तर इतकं चित्र रंगवते. तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या सहवासात गेल्यावर किती जीवन बिघडून टाकतील ते. म्हणून तर्क वितर्क काढणाऱ्याच्या सहवासात जाऊन अनुभव शून्य. हा ज्या माणसाला कसलाच अनुभव नाही, हरिपाठाचा नाही, काकड्याचा नाही, वारीचा नाही, अनुभव लागेल ना काहीतरी. अनुभवजन्य ज्ञान इथे वारकरी संप्रदायात. इथं काही लोकांना सांगायचं, ते काय मनानं जोडायचं का? सत्यनारायणाची पूजा चालू, मनानं काय जोडता येत? पूजा आवरत आली आणि घरमालकाचा निरोप आला, महाराज 10-15 मिनिट वाळवा जरा. अरे तो म्हणे पोथी झाली ना आता, वाळवा जरा. पान काही शिरा झाला नाही अजून. अरे बापरे, सत्यनारायणाची पूजा आणि प्रसाद झाला नाही. तो म्हणे बा आता कुठं वाळू येत. त्याने मागचं पान पाहिलं, त्याच्यावर पूजेचा विधी लिहिलेला होता. तो म्हणे एवढंच बरं आहे पूजेचा विधी. आहे का? आता मी तुम्हाला ही पूजा कशी मांडायची ते सांगतो. हा खूप मोठा विधी आहे.
काय करावं? तुम्हाला जर सत्यनारायणाची पूजा करायची असली तर तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे? तुम्ही गहू घ्यावे, ते उजव्या बाजूला मांडे, एक तांब्या घ्यावा, त्यात पाणी घालावं, त्याला तिलक करावं, त्याच्यामध्ये एक नाणं घालावं, शुद्ध गंगेचं जल घालावं आणि गंगेचं जल घातलेला तांब्या त्या गव्हावर, त्या राशीवर ठेवावा. पुढं काय करावं? पुढं काय करावं? पानं घ्यावे. ती पानं कशाची असावी? त्याला वाटलं हा मुद्दा बरा आहे जरा. ती पानं कशाची असावी? ते काही चिंचीचे पानं असावी का? नाही. ती पानं कशाची असावी? ती काही केळीचं पान असावं का? नाही. ते पान कशाचं असावं? ते पान काय लिंबाच्या झाडाचं असावं का? नाही. ते काय बदामच्या झाडाचं पान असावं का? नाही. किनारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं, ते पान कशाचं असावं? तिकडून घरमालक आला तो म्हणे, ओ पान बुवा झालं ते पान कशाचं असावं? त्याला नागविलीचं पान पुंडलिक. कुठेही लांब व्हायचं, त्याला काय वाढवायचं पालुपद. तसं नाही. अनुभव शून्य हा हे अनुभवजन्य ज्ञान. इथं वाढवता येत नाही आणि घटवताही येत नाही. विधिविधान कधी बदलत नाही. अनुभव शून्य हा अगुणज्ञ. तुमच्या गुणाची किंमत ज्याला नाही त्याच्या मागं माणसानं जाऊ नये. मार्ग सांगतायत. आपल्या गुणाची किंमत पाहिजे ना. आपल्या जवळ राहतो, कधी आपल्या चालीचं वर्णन करत नाही. काय छान चाल गायली तुम्ही. त्या गवळणी एकमेकीचं वर्णन करायच्या. काय गो तुझ्यावर तो प्रेम करतो. अहो वर्णन केलं गुणाचं, एका लाकडाचं वर्णन केलं. बासरीचं वर्णन करायला सगळ्या गोपिका या बासरीच्या घरी गेल्या आणि तिला म्हणतात, तू एकदा वाजायला लागली, यमुना जळ स्थिर स्थिर बाहे रवी मंडळ रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराचक तराय बाळास्तन देऊ हो बाळास्तन देऊ. विसरली माये वो वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. 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 वेणू वाजे गोवर्धन वाजे. मयूरा विरा मज पाहता मज पाहता बासती यादव राजे हो. वृंदावनी कवनाचा माय वाजे. वृंदावनी काय ग तुझ्या वेणूचं वर्णन केलं त्यांनी. आपल्या गुणाचं वर्णन केलं पाहिजे कोणीतरी. तुमच्या घरात एखादा हुशार विद्यार्थी, त्याचं वर्णन करणार नाही, कौतुक करणार नाही. अहो बाळाचं कौतुक केलं पाहिजे. सध्या बाळाचं कौतुक करण्याची संधी वेळच बापाला मिळत नाही. घरात आले की मोबाईल देता राजे पोरांच्या हातात. भविष्याची चिंता आहे तुम्हाला. ज्या देशात कार्टून नावाचं चॅनल जन्माला आलं तिथं बंदी आली आणि आपली पोरं कार्टून शिवाय जगत नाही. आम्ही एखाद्याच्या घरी गेल्यावर ते पोरं आम्हाला सध्या बातम्या सुद्धा बघू देत नाही. तेच चालू राहतं आणि त्याचा बाप म्हणतो त्याला खूप आवडतं ते. थोबड फटलं पाहिजे तू, त्याला आवडतं ते काय कार्टून चित्र पाहत. पण आता माझ्या नवऱ्याची बायको जर घरातल्या बायका पाहत असतील तर पोऱ्याने कार्टून पाहिल्यावर काय नवलंय. आपलं भान नाही राहिलं आपण काय बघतोय.
कष्ट संपले म्हणून काही बघू नका माझ्या माता मावल्यानो. उद्याचं भविष्य तुमच्या हातात या पोरांचं. तुम्ही जरा बघा काय शिकवतात. छत्रपती शिवरायांना बालपणात तलवार शिकवली, घोडेस्वारी शिकवली, डोहाळेच तसे होत होते. तो बाप जन्माला आला. इथं नीतिमत्तेचं रक्त मिळायला तयार नाही होत लवकर. का हो कॉन्ट्रॅक्टर साहेब, रोड खूप खराब झाला लवकर. सिमेंट बोगस निघालं. 392 वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर साहेब. आमच्या राजाच्या किल्ल्याला अजून बुरुज पडला नाही. राजो तुमचं बरं सिमेंट खराब नका. चांगलं काम करायला चांगलं सिमेंट लागत नाही, नीतिमत्ता सुद्धा लागते सोबतीला. तसा चांगला मुलगा काम करायला तुमचा आचार विचार लागेल, तुम्हाला त्याला चांगलं द्यावं लागेल. मनाशा गवळणी पाळणे वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले हो. मन आईचे डोले बाळाचा पाळणा हली. नदीला पूर असता अंधार पित्याने सांभाळिले ओ. मन आईचे डोले ओ बाळाचा पाळणा हली. म्हणा ना झोप 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 माझ्या बाळा. झोप माझ्या बाळा हलविते पाळणा. तुमचे मा उभं करा उभं. त्यांनी संस्कार होईल, आचार विचार करतील पोराला. नाही नाही पण जोडण्याच्या बाबतीत तुमचा हात धरू शकत नाही कोणी. काय जोडतील. मी एका बाईचं नाव ऐकलं, चांदीचा गोप त्याला सोन्याची चेन आणि रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. पाव काय पुरस्कार देता काय बाईला. काय माणसं नाव घेतात काय ते जोड. तसं पालुपत पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख. पाळणा हलवी अशोक सराफ जो बाळा जो जो रे जो. अहो म्हटलं माई काय म्हणतोय आपण. काय आपलं गायचं वाजायचं. शिटी वाजवणार चुकून आले दिसते इकडे. आपण कीर्तनात बसलो याच भान ठेवा जरा. विठ्ठल विठ्ठल शिकवा ना आपल्या पोरांना. तुम्हाला प्रसंग सांगतो. सीतामाईला काढून दिलं अयोध्येच्या बाहेर. वखंजी सोडवायला गेले आणि सोडवायला गेल्यावर मग सांगितलं की मी डोहाळे पुरवायला नाही, तुम्हाला कायमचंच अयोध्येतून बाहेर काढून द्यायला आलोय, मला माफ करा वहिनी. आपल्या धर्मात मोठ्या भावाच्या पत्नीला वहिनी म्हणतात. ती प्रत्यक्ष माऊली महाराज आई आहे. तिची पूजा करण्याची पद्धत आहे आपल्या धर्मात. हो ती माऊलीच असते. दिराचा सांभाळ करताना ती मुलगा म्हणून सांभाळत असते त्याला, आणि तिनं सांभाळावं. दिराने सुद्धा तिचा तसाच सन्मान केला पाहिजे. गुडघे टेकवले आणि हात जोडले, वहिनी माफ करा, मला आज्ञा होती, तुम्हाला सोडून द्यायला आलो. तेवढ्याला सीतामाई म्हटल्या, लखनजी एकदा एका शब्दानं माझ्याशी तुम्ही मन मोकळं करून सांगितलं असतं की मी तुम्हाला सोडायला नेतोय, तर एकदा रघुकुल डोळे भरून पाहलंच असतं. आता कधीच मला अयोध्येत यायला मिळणार नाही ना. पाहून कोणाचं दर्शन सुद्धा घेऊन आले नाही. मला वाटलं जायचं नाही, यायचंय माघारी. पाहू सुद्धा शकले नाही कोणाला. रडायला लागल्या. ना इलाजाने
लखनजींनी तो रथ वळवला. प्रचंड प्रेम होतं लखनजींचं स्वतःच्या वहिनीच्या चरणावरती. अनन्यसाधारण खूप सेवा केली होती. सगळं चित्र आठवत होतं लखनजीला. अरे जिनं दगडाच्या उस्तीवर 14 वर्ष झोप काढली, तिला सोडून आलो आपण. सांगा बुवा. पण मनात याचा त्रास होता की आता रघुकुलाचा कुलदीपक तिच्या पोटात आहे आणि आपण तिला सोडून आलो. त्रास होत होता. मोठ्या भावाचा राग येत होता मनात की इतकी प्रजेवरती निष्ठा माझ्या भावाची. सोडून देऊ आपण हे राज्य. काय करताय राज्याला. त्याच्यापेक्षा दादाला सांगू आपण वनात बरे होतो. वाटलं तर मी उर्मिलेला घेतो, पुन्हा दादाला आणतो, सीतेला सोबत घेतो, वहिनीला सोबत घेतो आणि सांगतो दादा नकोय आपल्याला ते राज्य, काही नको. असं मोठेपण काय कामाचं जे आपल्या लोकांपासून आपल्याला दुरावत असेल. इतकं मोठेपण माणसाला कधी मिळू नये की जवळची लोक शून्य वाटायला लागतील. कधी मिळू नये. जन्माला आलेल्या पोराला ज्या दिवशी वाटेल मी माझ्या बापापेक्षा मोठा झालो, समजा आपली प्रगती त्या दिवशी थांबली. अशिक्षित बाप जीवनभर मोठा वाटावा. काही लोक आम्हाला म्हणतात माझा बाप माझ्यात राहतो. तू माय बापात राहतो वेड्या. तुझ्या बापाला काय तुझ्यात ठेवतो. जवळच्या माणसांचं मध्ये काही मोठेपणा नाही. काहीतरी 5-7 माणसाची जीवनात असली पाहिजे की जे आरे कार्यानं आपल्याशी बोलतील, आपली चेष्टा करतील, आपली थट्टा करतील. काय मोठेपणा जगण्यात काही पुरुषार्थ थोडीच आहे. एका तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं असं आहे, मैत्रीपूर्ण संबंध कमी झाले, मन मोकळं करण्याची पद्धत कमी झाली, त्यामुळे जास्त हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं. मन मोकळं करून माणसं कोणाशी बोलत नाही आणि ज्याच्याजवळ बोलतोय तोच खेळ करतोय. आपण एखाद्याला एखादी मनातली वस्तू सांगा, गोष्ट सांगा, घरातलं पुण्य सांगा, पाप सांगा, तो त्याचं भांडवल करतो महाराज बाजारात. तुमची सांगायची भावना सुद्धा लक्षात घेत नाही. 2-4-5 मित्र गोळा करून घ्या, खूप चांगले मित्र. विशाल महाराज म्हणणारं अख्खं राज्य जरी असलं तरी तुम्हाला विशाल म्हणणारं कोणीतरी पाहिजे जीवनात. कोणीतरी पाहिजे आपुलकीनं बोलणारं. त्यामध्ये एक वेगळं प्रेम असतं. आई वडिलांना सोडून मित्रच आपलं नाव घेत असतात. घरात आईच विशाल असं नाव घेते, तुळशीराम असं नाव घेते, तुकाराम असं नाव घेते. आईच घेऊ शकते ना, बाकी थोडी कोणी घेणार आहे. पण मित्र असावीत काही मन व्यक्त करण्याकरता. त्या 14 वर्षाच्या कालावधीत खंत या गोष्टीची होती की लखनजीला हे कोणाजवळ व्यक्त सुद्धा करता येत नव्हतं, कारण दुरावा खूप वाढलेला होता. तर मनातलं सांगायला कोणी नव्हतं. रडत बसले. असं म्हणे लखनजी 4 दिवस घरी गेले नाही. घ्यायला माणसं पाठवली अयोध्येतली. प्रभूला समजला रे तो विरहात असेल, माझा भाऊ आहे तो, मला माहिती आहे माझ्या भावाचं प्रेम किती माझ्यावर. घ्यायला गेले लखनजीला. डबडबलेले डोळे, केस विस्कटलेले, रथ उभा आहे. एका झाडाला टेकून लखनजी बसलेले. दूत राम रघुकुलातली सेवक म्हणतात प्रभू चला 4 दिवस झाले, पोटात अन्न नाही. अरे जिना या लखनला 14 वर्षासारखं लेकरासारखं सांभाळलं, तिला जंगलात वनात सोडून आल्यावर त्या लखनजीला असं वाटतं की अन्न न खाता या प्राण्याचा त्याग केला पाहिजे. मला घरी यायची इच्छा नाही, काही खायची सुद्धा इच्छा नाही. पण बळजबरी लखनजीला आग्रह केला. दादाचा आदेश आहे, आपण आलं पाहिजे. लखनजी आले. कोणीच नाही सीतामाईजवळ. रडणाऱ्या सीतेचा आवाज महर्षी वाल्मिकांनी ऐकला. संतती किती महत्वाची असते. सीते रडू नको बाळा, माझ्याजवळ रामाची संगती नाही बाबा. अगं काय करते, संगती देवाची नाही म्हणून रडते. त्याची संगती तुझ्या आयुष्यात नसली काय झालं, त्याच्या पोटात, तुझ्या पोटात त्याचं रक्त आहे हे विसरू नको. ते सीतेचं रामाचं रक्त ज्या दिवशी अयोध्येत चालत जाईल ना, त्या दिवशी अयोध्येतला प्रत्येक जण रडला पाहिजे. इतकं तुझं रक्त तयार कर. हा बाबा, हो. आश्रमात गेली, स्वतः सगळी कामं करायला लागली. लवकुशाचा जन्म झाला, लवकुश नामकरण झालं. पण डपडी वाजवणं शिकवलं पोरांना. किसले बजाना मा डपडी, तुम्हारे माँ के चारित्र्य पर लगा हुआ कलंक मिटाने के लिए डपडी बजाना. पोरं डपडी वाजवायचे आणि सांगायचे
हम वन की वासी नगर जगाने आए, हम वन की वासी नगर जगाने आए। पतिव्रता है नारी हो, पतिव्रता है नारी, रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी। हम वन की वासी नगर जगाने आए, हम वन के वासी। मैया का अधिकार मोरी सीता का अधिकार, महारानी का अधिकार उन्हें वापस दिलाने आए, महारानी बनाने आए। हम वन की वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए। हे ऐकलं, अयोध्या रडेल यात नवल नाही बदनापूरकर, जगाचे अश्रू पुसणारा भगवंत सुद्धा रडत होता. मुलं घडवली. जर सीतामातेच्या उपयोगाला तिची मुलं येत असतील दुःखाच्या कालावधीत, तर तुम्ही तुमची मुलं सांभाळा. तुमची मुलं सांभाळणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ओघाओघात संस्काराचा विषय निघाला म्हणून तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो, कुठेही आपल्या पोरांना पाठवू नका. पोराकडे लक्ष द्या जरा. घरातल्या प्रत्येक महिलेने 3-3 तास गॅदरिंगची नाचण्याची प्रॅक्टिस करणारी पोरगी जर 12वी पास झालेली नाचण्याची प्रॅक्टिस करत असेल तर आईचं धाडस राहिलं नाही त्या घरातल्या आईला तिला म्हणायला की तू नाचण्याची काय प्रॅक्टिस करते, आपल्याला काय फड निर्माण करायचं का तमाशाचा, तुला काय अडचण आहे. इकडच्या बाजूला बसलेली जेवढी ही मर्दासारखी पिलं आहेत ना, छोटी छोटी तरुण पोरं, बालगोपाल, या एकही विचारा छत्रपती शिवरायांच्या या कुलाचार जोपासणाऱ्या मावळाला कोण्या भावाला त्याच्या बहिणीचं स्टेजवरचं नाचणं सहन होतं? नाही सहन होत. आम्हाला नाही वाटत तुम्ही नाचावं स्टेजवर, पण आमचं प्रेम आहे पुरी हो तुमच्यावर. आम्हाला बहीण प्यारी वाटते. आम्हाला असं वाटतं नाही नाही बहिणीची हट्ट पुरवा, आज ना उद्या हिला माहेर सोडायचंय, आज ना उद्या माहेर सोडायचंय. इतकी काळजी घेणाऱ्या भाऊ तुम्हाला आठवत नाही? भेगा पडल्या पायाला तरी बाप आठवत नाही आपल्याला? आपण शाळेला शिकायला गेलो की एकदम विद्वान समजायला लागतो स्वतःला. गल्ली गल्ली पडलेले शिकलेली मुलं मुली कोणी विचारत सुद्धा नाही त्यांना. तुम्हाला जर कोणी म्हटलं उद्या नाच, तर विशाल महाराज खोरींनी दिलेलं उत्तर पाठ करून ठेवा. गुरुजी इज्जतदार बापाची पोरगी आहे, राष्ट्रमाता राजमाताची दौसना समाजाला पटवून देईल. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. छत्रपती संभाजी राजा समाजाला पटवून देईल. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला स्पर्श करू देणार नाही, ही सिंहगर्जना करणारा राजा या भूमीत जन्माला येतो. त्या राजाची कन्या शिवराजा समाजाला पटवून देईल. साहेब 16 वर्षाची बाई साडी नेसून आईकडे गेली आणि आईला म्हणते मी साडी नेसून आली. 16 वर्षाची प्रतिभा नावाची मुलगी साडी नेसून आईकडे जाते. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम तिच्या जीवनाचा प्रवास होतो. तीच प्रतिभा नावाची बाई मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. गुरुजी नाचणाऱ्याच बाया क्रांती करतात येत नवल नाही. डोक्यावरती पदर घेणारी महाराष्ट्रातली लेक या देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाली. मी त्यांची पोरगी. मनानं तुम्ही काय लाज आहे तुम्हाला? संतती आपली योग्य असली पाहिजे, पण संतती योग्य असेल असं जर वाटतं मार्ग नीट दाखवला पाहिजे. अगुणज्ञ लोकांच्या मागे त्यांना पाठवू नका. अमत स्थिरम, ज्याची भूमिका दररोज बदलते त्याच्या मागे माणसानं जाऊ नये. आज पंढरपूरला, उद्या तुळजापूरला, लोकांना असं वाटतं मंदिर बदललं की देव बदलला. देव कसलं काय? अहो नाथ महाराज कोल्हापूरला गेले आणि उपरनं कमरेला बांधलं, नाचायला लागले. वा मी प्रस्तावनाची उडी वाढवली की सहज अभंग कळेल. पहिलं चरण जरी कळालं तरी खूप झालं. तारीख घेताना की बाबांनी मला असं सांगितलं थोडीच पूर्ण अभंग सुटला पाहिजे. वेळ संपले, कीर्तन संपले.
नाथ महाराज कोल्हापूरला गेल्यावर त्या अंबाबाईला पाहिलं, आनंद झाला त्यांना. कमरेला उपरणं बांधलं. लोक म्हटले आली वयांच्या अंगात अंबाबाई आता. हो ते म्हटले आली, पण खरी खुरी आली. खरी खुरी हो. मग सांगा आम्हाला अंबाबाईची वारी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी ओ नाथ महाराज, अंबाबाईचे नाही, तुम्ही पांडुरंगाची वारी सांगायला लागली आम्हाला. नाथ महाराज म्हटले तुमचे डोके खराब झाले, त्याला मी काय करू. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. कुठे अरे तत्व तेच आहे. सर्वांगी साखर अवघी गोड. कोणत्याही पदानं खा, तसं एक तत्व आहे. याची भूमिका दररोज बदलते. त्यांच्या मागं जाऊ नये महाराज. संवादा झाली, कोणाच्या जाऊ नये कोणाच्या जाऊ नये तेच सांगताय. जावं ते सांगा ना. ज्यांच्या मागं जायचं तो कोणाचा. वेदानुगामी सच्शील धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थवश्य तेषां पार्श्वं गच्छयो. जे वेदाच्या मागं गेले त्यांच्या मागं जा, जे धर्माच्या मागं गेले त्यांच्या मागं जा, जे पुण्याईच्या मागं गेले त्यांच्या मागं जा, जे शिलाच्या मागं गेले सच्शील ज्यांनी जोपासलं त्यांच्या मागं जा. नवे नवे श्रुती स्मृतीचे अर्थ ज्यांच्याकडे पाहून प्रत्यक्ष हाच वेद आहे असं तुम्हाला वाटतं, तयाचे आचरावी पाऊले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाभे. मग असं या जगात कोण आहे. मार्ग दाऊनी गेले आरी, मार्ग दाऊनी गेले मार्ग दाऊनी गेले आरी, मार्ग दाऊनी गेले मार्ग दाऊनी गेले आरी, मार्ग दाऊनी मार्ग लावूनी दयानिधी सौंदर्य, दयानिधी सौंदर्य येण्याची बहुते चालू जाता, येण्याची बहुते चालू जाता. मार्गदाऊनी गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्गदाऊनी गेले आधी दयानिधी संतते, संतते दयानिधी मार्गदावनी गेले आधी दयानिधी संतते.
त्या संतांनी जो मार्ग दाखवला तोच आमच्याकरता महत्वाचा आहे. तो एक मार्ग सोज्वळ आहे, तो भक्तीचा आहे, तो ज्ञानाचा आहे, तो विवेकाचा आहे, तो वैराग्याचा आहे. आणि कुठं जावं? इथं मार्ग दाखवणारे नाही, वाट लावणारे आले. मार्ग नाही दाखवत माणसं, आपलं वाटोळ कसं होईल याचा प्रयत्न सगळीजण करायला लागले. काय करावं? वाट दाखवणार कोण आहे संतांशिवाय? ज्या संतांनी जी सुरळीत वाट दाखवली तीच वाट मोलाची, तीच वाट महत्वाची. मी अनेकदा आमच्या दत्तोजी महाराजांचा दृष्टांत सांगितला, पण आपल्याला सगळ्यांना तो आज इथे पुन्हा उपयोगाचा आहे. ज्या वेळेला दत्तोजी महाराज, मी 100दा त्यांच्या मुखातून दृष्टांत ऐकला असं, ते ज्ञानोबारींच्या 2 ओव्या आणि तुकोबारींची 3 प्रमाणं देऊन दृष्टांत द्यायची. संतांनी काय दिलं जगाला? अहो संतांनी दिलं, संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने व्यवहार फसला नाही लोकांचा, तर परमार्थ कसा फसेल ते सांगायचे. ते म्हटले एक राजा, त्याचे काही शिपाई, त्याचा प्रधान शिकारीला गेले. आणि शिकारीला गेल्यावर सूर्य अस्ताला जायला लागला, रात्र व्हायला लागली. ते म्हटले बाबा रे, सूर्य अस्ताला जातोय, शिकार तर काही भेटत नाही, या दिशेला शोधा, या दिशेला शोधा, कोणी पुढे शोधा. 3 दिशेला तिघं गेले, पण घडलं असं तिघांची चुकामुक झाली. राजा कुठं, प्रधान कुठं, शिपाई कुठं. ते म्हटलं आता उशीर झाला, पटकन गावाकडे गेलं पाहिजे, शहराकडे गेलं पाहिजे, नाही तर जंगलात रात्र काढावी लागेल. तिघही वेगळ्या वेगळ्या वाटेनं निघाले. त्यातले 4 शिपाई रस्त्याला लागले पुढे. त्यांना रस्ता कळत नव्हता. एक 2 डोळ्याचा आंधळा माणूस तिथं बसलेला, आणि या शिपायांनी त्या आंधळ्याशी बोलायला सुरुवात केली. तिघांच्या बोलण्यातला फरक बघा कसा. ते शिपाई म्हणतात, ए आंधळ्या, ते आंधळ बाबा म्हटले, काय हो? आमची काही माणसं चुकली, रस्ता सांगतो का? शहराकडे जायचंय आम्हाला. त्या आंधळे बाबा म्हटले, सरळ जा, एक पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा, तुम्ही शहराकडे जा. विनयतेनं त्याची भाषा. 15 मिनिटानं प्रधान आला. तो म्हटला, आंधळे बाबा शहराकडे जायचे, रस्ता सांगता येईल का? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळा, पिंपळाच्या झाडाखालून शहराकडे जा. अर्ध्या तासाने राजा आला. सुरदासजी, बाबा हे घ्या, तुम्हाला 2 फळं आणली खायला. तुम्हाला जर काही त्रास नसेल बाबा, तर माझी काही माणसं चुकली, तुम्हाला रस्ता सांगता येईल का हो? राजा, पुढं जा, पिंपळाचं झाड आहे गळ्या, पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळ, तू शहराकडे जाशील. आताच तुझी माणसं गेली राजा पुढं, तुझे काही शिपाई होते पुढे गेले 4 जण अर्ध्या तासा अगोदर. 15च मिनिट झाले, तुझा प्रधान गेला आणि आता तू आला. तो म्हणे 2 डोळ्याचा आंधळा, पुढे शिपाई गेले, मध्ये प्रधान गेला, ना आता राजा आला. सांगतो याला कसं माहिती पुढची शिपाई मधला प्रधान आणि आताचा राजा आहे? राज्य चालवणारा माणूस चोखंदळ लागतो. ज्याला बुद्धी येत त्याला राज्य सांभाळता येतं, कोणालाही राज्य कसं सांभाळता येईल? मतदारसंघ सांभाळायला, जिल्हा परिषद गट सांभाळायला, पंचायत समिती सांभाळायला, स्थानिक स्वराज्य संस्थेचं एक महत्वाचं माध्यम ग्रामपंचायत सांभाळायला अधिकारी माणसं लागेल ना. काही बाबा त्याला कळालं पाहिजे. काही कसलायला होकार. साहेब आमच्या भागात जरा पाण्याची व्यवस्था नाही हो, जरा पाण्याची व्यवस्था करा ना, एखादी विहीर वगैरे. काही विहीर? मी नदी आणतो तुमच्या भागात. पाव काय उद्धार होईल समाजाचा? जाऊ द्या बा, अशी बरीच माणसं आहे साहेब. आम्ही दररोज फिरतो, पाहतो, वाईट वाटतं कधी कधी. नुसते आश्वासन आहे काही भागात, पूर्तता कशाची नाही. फक्त बोलून जायचं, आपलं मोकळं व्हायचं. हाताला काय लागलं? सोन्याची टोपी, मकरंद नासपुरीची. चला, कठीण झालंय सगळं. चला, पण क्वचित काही माणसं असतात की जे विनयानं बोलतात. तुमच्यासारखा प्रत्येक जण जर मांडी घालून या 288 आमदारातला प्रत्येक जण कीर्तनाला बसला, मला नाही वाटत साहेब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला रडावं लागेल. रडावंच लागणार नाही. ज्याला ज्ञानोबा तुकोबा विषय असताय ना, तो समाजाचं वाटोळं झालेलं बघूच शकत नाही. इथं पाणी नाही हो, काही भागात राज्यात पाणी नाही. यंदा तुम्ही जरा शेतकरी म्हणून फिरा, प्यायच्या पाण्याची पंचायत आहे महाराज. श्रावणात टँकर चालू होते. सांगा काय करता? 5-5, 6-6 पोते सोयाबीन घरात आहे, 2 पोरी लग्नाचे आहे.
मजेत चाललंय सगळं. पहिली एकच उपमुख्यमंत्री होता, आता 2 झाले. घ्या बा आता काय. आम्ही तुम्हाला सांगू शकतो साहेब, हे कोणाला सांगणार दुसरं. पण परिस्थिती अशी झाली की आमच्यासारख्या माणसाचं प्रत्येकाच्या मनात चाललंय काय कळत नाही. शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होऊन दुसरे विषय. पोटतिळकीनं काही आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडले, विधान परिषदेत मांडले, दोन्ही सभागृहात मुद्दे गाजले. साहेब, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. 7,000 रुपये क्विंटल कापसाला भाव कोणी व्यापारी लवकर द्यायला तयार होत नाही, आणि 7,000 रुपये कापसाचा भाव परवडत नाही. काय हरकत आहे शेतकऱ्यांकडे थोडंसं आपण लक्ष दिलं तर आशीर्वाद देईल समाज. पण काही आमदारांचं मतदारसंघ आपल्या राज्यातल्या तुमच्यासारखं धाडस नाहीये कुचे साहेब की इतक्या समाजाला फेस करतील, इतक्या समाजापुढं 2 तास मांड्या घालून बसतील. तुमचं काम बोलताय, तुम्ही प्रत्येक गावात सभागृह दिला, लोकांच्या भावना ऐकून घेतल्या, कामं केली लोकांची. कामं करणाऱ्या माणसाचं नाणं खणखणीत वाजतं, त्याचा रुपया छन्न वाजतो असा. पण ज्यांनी कामं केली नाही ना त्यांना पुढे येऊ द्या. लोक म्हणतील तू फक्त त्या दिवसाची वाट पाहतो आम्ही. इथं काय राजपद हे व्यवस्था आहे आपल्या धर्म परंपरेत केलेली, ती समाज व्यवस्थेची एक महत्वाचा कणा आहे. तो समाजाच्या गरजा भागवणार आहे. असे राज्य सांभाळणारा माणूस चोखंदळ लागतो. तो चोखंदळ राजा. तो म्हणे बाबा तुम्हाला कसं कळलं माझे पुढचे शिपाई मधला प्रधान. तुम्ही बोर नाही ना झाले पण अजून. 10:30 थांबूया 5-10 मिनिट. नहीं, शांति रखो, सोना मिलेगा. अरे खालून जर आपली मंडळी म्हणत असतील, आंधळा म्हणा, वासुदेव म्हणा, पिंगळा म्हणा, आता वारकरी संप्रदायाचा विजय. आनंद आहे. म्हणूया मित्रांनो, काळजी करू नका. तो म्हणे बाबा तुम्हाला कसं कळलं ते पुढचे शिपाई मधला प्रधान हाताचा राजा आहे. सांगा ना बाबा. तो म्हटले राजा आम्ही ज्ञानेश्वरी वाचली गड्या. डोळे नाही पण आमच्या गुरुंनी सांगितली. आणि ज्ञानेश्वरी माणसाचा व्यवहार फसू देत नाही. तुमच्या दारावर जर कोणी बेल वाजवली बदनापूरकर, आणि त्याचा विचार, त्याचा आचार, त्याचं मन कसं आहे, त्याची दृष्टी कशी आहे, हे जर तुम्हाला ओळखून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी लागेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी तुम्हाला माणसाचा परिचय करून देते. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, दारात आलेल्याची भाषेची लेवल. जी माणसं समोरच्याचा आदर घेऊन बोलतात. नाना हा विनय आहे. हा जोडून मोठ्या माणसं पुढे आपण असं बोलावं. विनयाने माणूस राहिला की मोठा होतो. काही माणसं एकीरीच भाषेत बोलता कोणाला. बरं काय पुरुषार्थ आहे रमेश. तिथं थांब ना, आवाज दिल्यावर तू काय चालला पुढून त्याला आवाज देतोय. गुरमीत मजा नाही. ही जर माझी सगळी शिलेदार असतील, ज्ञानोबा तुकोबरांची वारकरी असतील, तर यातल्या सामान्यातल्या सामान्याकडे वारकऱ्याकडे पाहण्याची माझ्याकडे ज्ञानोबारांनी दृष्टी द्यावी. आज त्याच्याकडे टाळ आहे. तो पोरगा जरी असला, त्याला गाता येत नसेल, वाजवता येत नसेल, पण उभं राहावं वाटतंय, आलाय, टाळ आहे गळ्यात, आनंद आहे. दृष्टी असली. राजा रे तुझे पुढे शिपाई गेले ते मला आंधळ्या म्हणत होते. मी तेव्हाच ओळखलंय कमी पगारीन फुल अधिकारी. बहुतेक शिपाई असला पाहिजे. तुझा मधला प्रधान मला आंधळे बाबा म्हणून गेला. मला वाटलं गड्या प्रधान असावा. तू आला सुरदास म्हटलं, हात जोडले, फळं दिली खायला, 100% समजलं हा राजा आहे. तो म्हणे बाबा काय तुम्हाला देवानं बुद्धी दिली, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा. खांद्यावर आणला म्हातारा. अरे राजा खाली उतर खाली. तो म्हणे आता खाली ठेवणार नाही मी, एकदम राज्यात. तुम्हाला इतका डोकेबाज म्हणून जंगलात ठेवायचा नाही घरी. 4 शिपाई त्या आंधळ्यावर नजर ठेवायला ठेवली. काय झालं तरी झालेले, आंधळ मरता कामा नाही. अरे ते म्हणत पण त्याला आयुष्य पाहिजे ना, ते मला सांगायचं नाही. तो मेला ही बातमी जर आली समजा, तो मला चौकात फाशी देईल. चौकात ते म्हणे काय ताप झाला गड्या आंधळ. ते मस्त चकडूल. 15 दिवसाने त्या राजाला घोड्याच्या रेसचा छंद होता. दत्तूजीवा लय गोड सांगायच्या दृष्टा. त्या राजाने 40 लाख रुपयाचे 2 घोडे घेतले.
सारंगखेडा नावाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या बाजारातून गोळी आणली. आताच बाजार झाला. मुद्दाम बाजार तिकडचं सांगितला, माझं गाव तिकडे उत्तर महाराष्ट्रातला बाजार आहे तो. 2 गोळे आणले 40 लाखाला. गाडीतून गोळे खाली उतरवणार तेवढ्यात राजाला वाटलं कडे 40 लाख रुपयात जर व्यवहार फसला तर आपली माती होईल. आंधळ्याला विचारू गोळे कसे काय. त्यानं हाताला धरून आणलं. बाबा हे गोळे पाहता का एकदा. बरं 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 गोळे आणले का भाऊ. लाव माझा हात त्या गोळ्याला. पहिल्या गोळ्याला हात लावला. नुसतं हात लावतो बरं थर बी थरायला लागलं ते. दुसऱ्या गोळ्याला लावला. ते जागचं हालत नव्हतं. पाठीवर पोटावर. आंधळ म्हणे एकच गिराज आहे, हा गोळा आपल्याला चालणार नाही, तो रेसला काम देणार नाही, तुला नापास करेल, तो तुझं नाव जाईल आणि पैसे जातील. व्यापाऱ्याला विचारलं खरं सांग घोडा कामाचा कोणता आहे. तो म्हणे राजा हा धंदा आहे गड्या, धंद्यात एकासोबत चांगल्यासोबत वाईट गोष्ट काढावीच लागते. खरंच एकच घोडं कामाचं आहे, मला माफ कर. फक्त जाता जाता एवढं सांग हे म्हातारं कुठून आणलं तुला. आणि तुला सल्ला देणार आहे की अख्ख्या भागातच जिल्ह्यातच सांगणार आहे कोणालाही घोड्यात, आमचा तर धंदाच बसेल. तो राजा म्हणे गळा मलाही कळत नाही, या बाबाला घोड्यातलं कसं काय कळतं. बाबा तुम्हाला घोड्यातलं कसं कळलो. आम्ही गाथा वाचलाय रे राजा, आणि गाथा असं सांगतो तेजा इशारीती तर टोफोपावर येते. तो कोबऱ्या असं सांगतात घोडा घ्यायचा आहे का तुम्हाला, धक्का लावा, बिथरला तर घोडा घ्या नाही तर घेऊ नका. अरे बाप रे राजा म्हणे पाहिलं तो कोबऱ्यांचा गाथा वाचला. 20 लाख रुपये वाचवले. मात्र जगलं पाहिजे, त्याला खोराक चालू करा. दररोज खोराक, हातावर जाऊ नका. दुधाचा ग्लास म्हणत होतो तुम्ही. 1 ग्लास दूध, 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 दररोज 1 ग्लास दूध, रोज 1 ग्लास दूध, रोज 1 ग्लास दूध. म्हातारा एकदम गुडगुडीत झाला. 1 महिन्याने हिऱ्याचा व्यापारी आला. तो म्हणे राजा हिरे मी तयार, शौकीन होता तो. किंमत म्हणे 15 लाखाला एक आहे. किती हिरे आणले. 5 75 लाख रुपये देईन हिरे घे. 75 लाख रुपये काढून ठेवली त्याने. हिरे देणार आणि पैसे देणार आणि हिरे घेणार. तेवढ्यात राजाला वाटलं कडे म्हाताराला दाखवू हिरे. खोराक लक्षात आहे पण तुमच्या. 1 ग्लास, तर मोठ्यानं सांगा 1 ग्लास. मला आवाज येऊ द्या जरा. 1 ग्लास. साहेब 2 वर्षानं या लोकांना खोराक विचारा, ते आपली खोराक सांगतील. खोराक ताकदवानच तितकी. तो कोबऱ्यांची खोराक येते. 1 ग्लास दूध, 1 ग्लास दूध. तो हिऱ्याचा व्यापारी आला आणि ते हिरे घेतले राजानं. आंधळ्याला दाखवले. बाबा पहा बरं. म्हाताराने हिरे घेतले. खोलीत गेला. 5 मिनिटात बाहेर आला. व्यापाऱ्याच्या हातात 2 हिरे दिले आणि राजाच्या हातात 3 दिले. सांगितलं राजा 3 खरे 2 खोटे. विचारायला तो म्हणजे राजा माफ कर, धंद्याची रीत आहे, चांगल्यासोबत वाईट काढावंच लागतं. तुम्ही किती निरखून द्राक्ष घ्या, विकणारा 2-4 डागेले. तो कॅरी बॅग घेताना त्या टाकूनच ते गळ टाकतो. वा द्राक्ष म्हणजे द्राक्ष. दिलीत आहे ती धंद्याची, आम्ही नाही का. अहो म्हणजे सुरुवातीचे 10 मिनिट, शेवटीचे 10 मिनिट असं असते ते. सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्यावर लागाल बाबा कीर्तन करायला नाही तर सगळी. हिरा घेतला. म्हातारं गेलं. 5 मिनिटात बाहेर येऊन सांगितलं हे खोटे 2 आणि 3च खरे. पण तुम्हाला कसं कळलं बाबा, तुम्हाला कसं समजलंय. अरे हिरा ठेविता हिरणी तो को बरे बोलता. वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे, खरा करणीचा होय चोर. हिरा ऐरणीवर ठेवायचा, वरून घनाचा टोला मारायचा. ओरिजिनल हिरा ऐरणीत तरी जाईल, नाही तर वरच्या घनात तरी जाईल ना. ओरिजिनल हिरा फुटत नाही. जर समजा फुटला तर असं समजावं आपल्या सासरवाडीने तो डुप्लिकेट दिला होता. राजा म्हणे गड्या 30 लाख रुपये आज वाचवले 2 हिरे. खोराक वाढवा रे भाऊ. 1 ग्लास दूध, त्या 4 चमचे तूप घातला. 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप. 1 ग्लास, 4 चमचे, 1 ग्लास, 4 चमचे. क्या बात है. शेवटचाच व्यापारी. आता मी रात्रभर व्यापारी आणू शकतो बरं का कीर्तन. शेवटचा जाता तो मोहरा नावाचा रत्न विकायला व्यापारी आला. बाबा ए राजा मोहरा घेतो का. तयार. किंमत 1 कोट रुपये. 1 कोट. हो पूर्वी रत्न होते असे आपल्या देशात. आपला देशच तसा आहे. जहां सूरज 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 सबसे पहले आकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा.
जहाँ डाल डाल पर सोनी प्रिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता फेरा, पग पग लगता डेरा। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है। भारताचं वर्णन करत असताना बरेच गीत गायली जातात। हा देश माझा याची भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। हा उंच हिमालय माझा माझा, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। मतलब की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, मतलब की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको। तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों। आपस में प्रेम करो देश प्रेमियों, ओ देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों। विजय हो भारत देश हमारा, विजय हो भारत देश हमारा, विजय हो भारत देश हमारा, विजय हो भारत देश हमारा। सद्गुणी हो इस देश की जनता, जीवन सुख सजवाने, रन कराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने, सबको सुख दिलवाने, सबको सुख दिलवाने। विजय हो भारत देश हमारा, विजय हो भारत देश हमारा, विजय हो भारत देश हमारा, विजय हो भारत देश हमारा। चीन म्हणावं आमच्यावर आक्रमण करता, अरे बॉम्ब तरी आहे का देशात? राष्ट्रसंत सीमेवर गेले, चीनच्या सैनिकांना सांगितलं, अबे कुत्तो पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना। भारतातल्या तरुणाच्या हातात दगड जरी आला तरी तो बॉम्ब बनतो, ही शिवरायाची पिलं, त्यांना नाद करू नका तुम्ही। दगड त्याचा बापच सांगतो, त्याला पैदा झाला तेव्हा लाव छातीला माती, भाव सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया, मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, जिंकलास मर्दा, अरे वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती। आमची पोरं मेले तरी स्वर्ग आहे आणि जिंकले तर गादी आहे। चला एक ग्लास, 4 चमचे, काय उघड श्रोते हुशार आहे बा। खुराक तुमच्या पक्की ध्यानात आहे, पण मोहरा नावाचं रत्न विकायला आलेला, तो म्हटलं 1 कोटी रुपयाचे रत्न आहे। पूर्वी खूप रत्न होते आपल्या देशात, आता राहिले नाही, आता कवी कल्पनेत जमा झालं। चिंतामणी, नागमणी, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात। सेमंतक मणी, सेमंतक मण्याचा धक्क्या नाही,
सत्राजित स्तोनन्नया कृष्णाय कृती किल्बिषः सेमंतकेन मनिना स्वयं मुंदम्य दत्तवान. श्लोक आहे शुकाचार्यांच्या मुखातला. 1 कोटी रुपयाचं रत्न. 5 मिनिटं दाखवू का जरा बाबाला? दाखवा. बाबा हे रत्न घेतलं मी, बघा बरं जरा. किंमत रे 1 कोट. कसलं रत्न आहे? मोहरा. अरे वा आण. 1 दोरा दे. कशाला बाबा? आण. काडी पेटी दे. कशाला बाबा? अरे आण रे राजा. दोरा घेतला, काडी पेटी घेतली, म्हातारं खोलीत गेलं. 5 मिनिटात बाहेर आलं. राजाच्या हातात मोहरा नावाचं रत्न दिलं. सांगितलं हे खोटं आहे. त्याने तलवार काढली, मुंडकं तोडतो म्हणे. खिसा कापायला आला का आमचा? 1 कोटी रुपयात? सांग मोहरा खरा आहे की खोटा आहे? तो म्हणे राजा माफ कर, हा मोहरा खरंच खोटा आहे. फक्त एवढं सांग. या बाजाराला कुठून आणलं बाबा? इथं आमचं पोट भरायची पंचायत. बाबा तुम्हाला मोहऱ्यातलं कसं कळलं? आम्ही गाथा वाचलंय. मराठेची अंगे सुतन जळेचे संगे, सुतन जळेचे संगे, बाबा सुतन जळेचे संगे, मोहरा तोच अंगे. मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि त्याला आग लावायची. दोरा जळाला नाही तर मोहरा ओरिजिनल. हे PhD झालेला कळत नाही, पण माझ्या तुकोबर आहे ना कळत. मोहऱ्याची परीक्षा केली का त्यामध्ये तुकोबरांनी? अरे बापरे, राजा म्हणे खोराक वाढवा रे भो. 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप, त्यात 2 लाडू वाढवल्या. थंडीचे दिवस होते म्हणून मेथीचे लाडू वाढवले. मेथीचे आरोग्याला पोषक असते. खोराक संपली, व्यापारी संपले. राजानं हात जोडले. बाबा बरं झालं, तुमचे उपकार झाले, किती पैसे वाचले माझ्या. तुम्ही नसते भेटले तर माझी माती झाली असती. बळीराम महाराज ते बाबा लोय आभार मानायला लागले त्यांचे. माता राहू दे, राजा कशाला आभार मानतो? नाही बाबा तुमची काही इच्छा वगैरे काही नाही, पण किती कळतं तुम्हाला? राजा अरे हे तुला थोडंसं दाखवलं आम्ही, झलक. लय कळतं आम्हाला तसं, पण आम्ही सांगत नाही कोणाला. अशी रांग लावत नाही दारात. म्हणजे काय कळतं? भूतकाळ कळतो, वर्तमान कळतो, भविष्य कळतं. तुम्हाला हो, म्हणजे तुम्हाला माझा भूतकाळ? तुझा भूतकाळ तर पाठ आहे माझ्या. तुम्ही कधीच सांगितलं नाही बाबा. इतक्या दिवसात तुम्ही विचारला नाही राजा. आणि तुला एक सांगू का, रागवू नको, तुझा भूतकाळ तुझा ऐकण्यासारखा नाही. तुझा भूतकाळ फार वाईट आहे गड्या, तू ऐकू शकत नाही तुझा भूतकाळ. असं म्हटल्यावर तो कशाला शांत राहीनो? तो म्हणे तो कसा बी असो तुम्ही एकदा सांगाच. जे नाही म्हटलं माणसाला तेच त्याला ऐकावं वाटतं. एका भिंतीवर लिहिलं होतं वर पाहू नका, लगेच माणसं वर पाहायची. तिथं होतं तरी गाढवपणा केलाच का रे? झोपून देते मानसशास्त्र. तो म्हणे माझा जीव गेला तरी चालेल, तुम्ही मला भूतकाळ सांगा. मग तू ऐक, तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. ते 4 शिपाई इतके खुश झाले, ते म्हणत मेला आज हे आंधळ. डायरेक्ट राजावर हात टाकला म्हणे, आज खेळ खालासे म्हणे, याचा मरतकडे आंधळा. तोच विचारी होता. तो आईकडे गेला. नाईला म्हटले आई मी कोणाच्या पोटचं आहे तेवढं सांग. आई म्हणे भाऊ झालं गेलं, गंगेला मिळाला आता, लई दिवस झाले त्याला आता. तुला काय आता एकदम मला तिकडे नेऊ नको, मला त्रास होतो त्या गोष्टीचा. तो म्हटलं मी कोणाच्या पोटचं आहे तेवढं सांग. तू आचार्याचाच आहे. मला मुलं होत होते, मरत होते. बाळा 4 मुलं झाली, 5 मुलं झाली, 5ही मुलं मेलेली जन्माला आली. मला 6वं पोरग झालं, ते मेलेलं झालं. पण मला ज्या दिवशी 6वं पोरग झालं त्या दिवशी या राजवाड्यात स्वयंपाक करणारा एक आचारी होता. त्या आचार्याच्या बायकोला सुद्धा मुलगा झाला होता. मी तिच्याकडे गेली आणि तिला म्हटलं मेलेलं पोरग तू घेईन, तुझं पोरग मला दे. तू जर मला दिलं तर मी त्याला लहानाचं मोठं करीन, दूध पाजेल माझं, आणि मोठा झाला की या राज्याचा वारसदार म्हणून त्याला राजा बनवेन. तुझं पोरग राजा भाऊ वाटत असेल तर मला दे. तुझ्या आईने तुला मला दिलं, मी तुला लहानाचं मोठं केलं, राजा केलं. असा तू आचार्याच्या पोटचा आहे. तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा नाही बरं.
कीर्तनात चांगला विचार करत जा जरा. तुम्हाला वाटलं तू म्हणे जीवात जीव आला बाबा माझ्या. बरं झालं बा तुम्ही एवढं. पण बाबा तुम्हाला कसं कळलं मी आचार्यच आहे? तू गेला ना म्हाताऱ्याजवळ, तुम्हाला कसं कळलं? राजा रागवू नको, तुझी लक्षणं सांगत होती गड्या. अरे 20 लाख रुपये घोडा खरेदी तू वाचवल्यावर तू जर खरंच राजाचा असता तर सोन्याची अंगठी घेऊन आला असता. तू दुधाचा ग्लास आणला तेव्हाच मग अंगाले काटे आले की दाल में कुछ काला तो नाही. हळूहळू समजलं पुरी दाल इकाली आहे. अरे एक 20 लाख रुपये वाचवल्यावर दूध आणलं, 30 लाख रुपये वाचवल्यावर राजा कोणी 4 चमचे तूप आणतं का वेड्या? तूप घेऊन आला रे. 1 कोटी रुपये वाचवले तेव्हा मला वाटलं सोन्याचं कळ देशील. राजा तू लाडू घेऊन आला. मी विचार करायचो राजा आहे सगळ्या खायच्याच वस्तू देतोय हा. हे तर काही राजाचे लक्षण नाही बुवा. पण 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप, 2 लाडू हे राजाचे नाही. बहुतेक आचार्य असावा याचा बाप. तसं झालं, मी काय करू त्याला? कारण मी ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरी असं सांगते, भूमीचे मार्दव सांगे खोमाची लवलव, नानाचार गौरव मार्ग दावूनी गेले मार्ग दावूनी गेले मार्ग दावूनी गेले मार्ग दावून गेले. दया निधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते